कसे आहात मित्रांनो? रामकृष्ण हरी. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवर. तर आज आज मी एडिट करतोय जो 15 डेज चॅलेंज का आपण केला आहे त्याचं. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारे एक तर जो मी आधीचा म्हणजे 15 डेज चॅलेंजमध्ये मी सांगितलं होतं की मंदारचा डेकोरेशनचं तुम्हाला दाखवतो ब्लॉग, तो आहे. आणि प्लस अजून एक न्यू फोन आयफोन त्याचं आहे ब्लॉग, तर तो पण बघा तुम्ही. आणि आधीचा ब्लॉग बघितला नसणार कोणी तर तो जाऊन बघा, डिस्क्रिप्शनमध्येच आहे, तो जाऊन बघा. आणि हा पण बघा शेवटपर्यंत, हा पण बघा, तुम्हाला मजा येणार आहे, खूप मजा येणार. तर बघा आणि मला सांगा कसा आहे कमेंट्समध्ये. चला बाय. तोपर्यंत मी हे काम करून घेतो. तर माऊली, आम्ही आलो आता भांडूपची दुर्गा माता मंडळ. या मंडळात मंदारने डेकोरेशन केलं आहे. मित्रांनो बघू शकता, आर्ट वर्सेस आर्टिस्ट. अरे काय काम केलंय मंदार. कोणतं? अरे अरे एक नंबर आहे भाई, कडक केलंय रे, कडक. हे मंदार मला हे लय आवडलं रे. हे दिसतंय खतरनाक वाटतंय, खतरनाक. मंदारने एवढं चांगलं डेकोरेशन केलंय. या आहेत मंदारची आई. भारी गेलं. काय 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 आवडलं तुम्हाला? सर्व सर्व छान आहे ना. आणि ते कॅलिग्राफी केले ते बोलते ना, सर्व छान आहे. काका तुम्हाला कसं वाटलं? हे आहेत मंदारचे वडील. 3 दिवस आली ना मी, 3 दिवस होते. काय होतं, तुम्ही 3 दिवस होता? तुम्ही काय, तुमचा पण हात आहे का नाही याच्यात? काय नाही. अरे फक्त बघायला. बघायला. तर तुला कसं वाटतं हे एवढं मस्त डेकोरेशन केलं मंदारने? आणि मंदारच्या बिट्टू आयडल ग्रुप ऑफ मेंबर ग्रुपने, त्यात तू पण होती वाटतं. छान होतं. मी थोड्या वेळासाठी चालली होती, पण बघून थोडं चांगलं वाटलं की एवढं मस्त होणार, एवढं वाटलं नव्हतं, पण भरपूर छान झालं आहे. आणि बाकी तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता. आणि तू काय काय केलंय? मी असं शिंपडायचं काम केलं, असं जे ॲक्च्युअल टच आहे ना तो मी दिला आहे. अच्छा अच्छा, गोमूत्र वतलं तर नाही ना? म्हणजे डेकोरेशन सगळे बघितले, पाया बिया पडलो. सत्यनारायणची पूजा होती तिकडं पण पाया पडलो. त्यानंतर त्यांनी आम्हाला जेवण ठेवलेलं, ते जेवलो. आणि मग सत्कार होणार होतं मंदारचं. अरे हा सही. मंदार स्माइल, स्माईल स्माइल प्लीज. इस्माईल. अंबे माते की, दुर्गा माते की. हा पहिल्यांदा पुरस्कार भेटलेला आहे. माझ्या समोर पहिल्यांदा भेटलाय. 15 दिवस हा नवरात्रोत्सवाचा. मी आता आलो आहे क्रोमामध्ये मित्रासोबत फोन घ्यायला. आयफोन घेतला आहे कारण खूप जास्तच टाईम झाला आहे, जास्त वेळ झाला. कारण की बिलिंग बजारचं प्रोसेस काहीतरी चालू होतं, लोनचं अप्रूव्ह नाही झालं. त्याने म्हटलं की अंदाजित लयच 15 अर्धा तासाचं काम असणं असं वाटलं. नाही बोलून 1 तास झाले. तोपर्यंत तुम्हाला बाकीचे फोन दाखवतो. हां, आणि तुम्हाला काय झालं ते दाखवतो. कारण की खूप फोन आहे, खूप लोक, म्हणजे बजाजचा एक माणूस आहे, तो त्याचं करतो सगळं प्रोसिजर. काहीतरी इश्यू आला आहे, तर ते सगळ्या गोष्टी चालू आहे. तो पण वैतागला, मी पण वैतागलो. मी पण सकाळपासून बाहेर होतो, बाहेर जाऊन आलो. म्हटलं हा भाईचा फोन आहे, आपला भाईचा फोन आहे, तर काय ब्लॉग शूट करू. तर आयफोन 17 प्रो. परत मी पिक्सेल बघितला, पिक्सेल म्हणजे आपला गुगलचा फोन बघितला, तो पण चांगला आहे.
तुम्हाला दाखवू का एक एक करून कितीला वगैरे. घ्यायचं असं तर घ्या, दिवाळी ऑफर आहे, ले सकते. तर दाखवतो तुम्हाला बरेच फोन आहे. आयफोन परत तो सगळे आयफोनचे प्रकार तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता भारी फोन आहे, मस्त आहे, ऑरेंज कलर. बघू शकत मी कॅमेरा, फ्लॅश आणि त्यात त्या साईडला आवाज कमी जास्त करायचा आहे. आणि इथून मी ओपन करतो. 17 प्रो बघू शकता. काय झालं काय झालं वाटतं. फायनली फोन भेटला आता. काय झालं, किती वेळ लागला मला ते सांग ना. काय लिटरली 1.5 तास गेलेले आहेत फोनमध्ये सगळे प्रोसिजर करता करता आणि फायनली फोन ॲडॅप्टर नाव इज इन हँड. खूप जास्त टाईम लागला, फायनली हातात भेटला. काय सांगितलं त्यांनी, ओपन करायला सांगितलं. ओपन करायला चाललो आता, तुम्हाला दाखवतो. ओपन करत आता कुठे इथंच करायचं, एक चांगलं बघ ना जागा. तर आता ओपन करायला चाललो आहे, इथंच करायचं. मित्रांनो याला माहिती नव्हतं कुठून ओपन करायचं. अरे यार थोडं इज्जत देते यार, थोडं प्रो असं वाटू दे ना मला की फील. ते मेन असतं, हे मेन असतं, हे नाही हे मेन असतं. हे आता थोडं वाईट फोन आयफोन. थांब आता हे थोडं नीट. थोडं नीट थांब, मला 1 मिनटं थांबू दे. आता कर स्टार्ट. कसं वाटतंय आई, फायनली फोन आता. मित्रांनो पहिल्यांदा फोन घेतलाय, पण काय माहीत नाही कसं चालवायचं आहे. ॲपलचा फोटो आलाय. हॅलो भाई, हॅलो. डबल आला का? भाईच्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो भाई. लई खूप वेळा दुसऱ्यांच्या हातात पकडलेला हा आयफोन आता स्वतःच्या हातात पकडून थोडी वेगळीच फील येते भाईला. म्हणजे ॲक्च्युली हा फोन आता मी कमीत कमी मी आता 15 दिवस माझ्याकडेच ठेवणार आहे. EMI भाई पे करणारे, फोन मी घेणारे. तर फायनली फोन घेतला हातात. तर विचार करतो तो की सेटअप वगैरे करायचं आहे. मी एखादा ब्लॉग बघितला, खूप जास्त टाईम लागतो, कमीत कमी 5-6 तास होता. मी तो एक ब्लॉगमध्ये तो दाखवत होता की टाईम लागतो. तो बोलतो की घरी जाऊन करायचं. मी बोललो का इथंच केलं तर अजून चांगलं होईल, म्हणजे तुला कळणार काय गोष्टी. आता त्याच्यावर आहे भाई, त्याचा फोन आहे शेवटी, फायनली त्यालाच करायचं आहे. कसं वाटतं फोन घेऊन भाई. पण जसंच आहे तसंच ठेवून दिलं. घरी जाऊन मम्मीला दाखवायचं एकदा. आता बॅग घ्यायची म्हणजे बाईला वेगळी फील यावी. ॲडॅप्टर माझ्या खिशातच आहे. भारी क्लिअरिटीचे कॅमेरा आहे. आपलं हे टी व्ही आहे, भारी टी व्ही आहे, मस्त आहे. हा कोणता आहे? 16 आहे, हा 15 आहे. त्यांचा कलर व्हाईट. हा व्हाईट वेगळा वाटतं का, खरं वेगळा. 15 आहे ना, हा व्हाईट वेगळा आहे. हा कोणता आहे? 17मध्ये हा पर्पल कलर आहे. हा पण चांगला आहे, ठीक आहे. त्यानंतर हा कोणता आहे? आयफोन एअर, मस्त आहे भाई. तर बघू शकता आपण त्याची पण क्वालिटी मस्त आहे.
बघू शकता एकदम स्लिम फोन आहे. हा आहे खूप बघायला गेलं ना खूप पातळ आहे ह्याच्या ॲज कम्पेअर टू दिस. पण हा फोन एकदम थिन आहे बघा खूप पातळ आहे पण वेगळीच फील आहे याची पण. हां परत हा दोन्ही कलर मस्त आहे. हा पण कलर मस्त आहे ब्लू. पर मला पण हाच आवडला सगळ्यात जास्त ऑरेंज. ठीक आहे आता पिक्सल बघायला आलं. पिक्सल फोन कसं आहे बघूया आपण. मस्त आहे हा पण मस्त आहे एकदम. कलर पण मस्त आहे. कॅमेरा पण मस्त आहे. त्याची क्वालिटी बघू. मस्त आहे हा पण. हा पण याची पण क्वालिटी चांगली आहे. बघू शकता मस्त फोन आहे हा पण. पोर्ट्रेट आहे. पोर्ट्रेट पण चांगला आहे. ब्लर होतं बॅकग्राऊंडला. हा पण एक आहे त्यापेक्षा खालचा आहे. चांगला रे हा पण ठीक आहे. पिक्सेल 10 हा पिक्सेल 10 प्रो आयफोनला टक्कर देतात पिक्सेल प्रो. हा नाही नाही सिम्पल आहे चांगलं ठीक आहे. आता बरेच इथं फोन आहे मला एक एक करून दाखवलं मी ते बघा. तर इथं चेकिंग चालू आहे फोनची. सर आमचे चेक करतात ते व्यवस्थित घेतले का नाही. बिल दाखव. बिल वगैरे दाखवतो आता. ठीक आहे तर बघू शकता मित्रांनी भाई पार्टी दिली आयफोनच्या निमित्ताने. आयफोन ठेवला इकडं. पुरा सुरुवात करूया आपण कॉफीला. का मित्रांनो झालं बघून तर कसा वाटला ते मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तर हा ब्लॉग एडिट व्हायला थोडा टाईम लागेल तर मी तुम्हाला सांगतो कधी होणार म्हणजे येईल तसं तुम्हाला कळेल. पण 15 डेज चॅलेंज का बनवलं हे मी टाकणार आहे आणि तुम्ही पण बघा की काय आहे काय नीड होतं काय म्हणजे काय विचार काय होते माझे 15 डेज चॅलेंज करायचं ते तुम्ही बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडणार. असं वाटेल की तुम्ही स्वतः कराल 15 डेज चॅलेंज. म्हणजे सांगेन मी सगळं सांगेन त्यातच. पण हा ब्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असे नवीन व्हिडिओ येत राहणार. तर तुमच्या सगळ्यांना हॅपी दिवाळी. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.